तुम्ही सुद्धा उन्हातून घरात आल्यानंतर फ्रीजचं पाणी गटागटा पिताय का? तर हे रील तुमच्यासाठी आहे. आपली पचनशक्ती ही अग्नीच्या स्वरूपात असते. आज आपण त्याला मेटाबॉलिझम म्हणतो. जेव्हा आपण फ्रीजचं गार पाणी पितो तेव्हा तो अग्नी विझतो. म्हणजे काय, तर तुमचं मेटाबॉलिझम स्लो डाऊन होतं आणि त्यामुळे तुम्हाला वेगवेगळे डायजेस्टिव्ह मेटाबॉलिक डिसऑर्डर्स होऊ शकतात. आणि हे होऊ नये म्हणून आपल्याला फ्रीजचं पाणी रिप्लेस करायचं आहे माठाच्या पाण्याने. तर आयुर्वेद असं म्हणतं की माती ही जी थंड गुणाची आहे तर याचा थंडावा एक विशिष्ट प्रकारचा असतो. मात्र फ्रीजचं जे पाणी असतं ते अति थंड असतं आणि त्यामुळे तुमच्या ब्लड सर्क्युलेशनमध्ये खूप मोठा अडथळा येऊ शकतो. तुमच्या ब्लड वेसल्स कन्स्ट्रिक्ट होऊ शकतात आणि त्यामुळे न्यूट्रिएंट्स जागच्या जागी पोहोचू शकत नाही. मात्र जर आपण माठातलं पाणी प्यायलं तर त्या थंडाव्यामुळे तुमच्या ब्लड व्हेसल्सवर तसा वाईट परिणाम होत नाही. उलट सगळे न्यूट्रिएंट्स स्मूथली आपापल्या जागेपर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे फ्रीजचं पाणी सोडून आपण माठातलं पाणी प्यायला पाहिजे. अशाच आयुर्वेदिक हेल्थ टिप्ससाठी मला फॉलो करा.